आता पाहूया मनपा निवडणुकांची रणधुमाळी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धूर कुठे गेला माहित नाही। आदित्य ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार। मुंबईचा रहमान डकैत कोण? महायुतीतच धुरंदार एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंचं हे प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंकडून शिंदेंचा फेकनाथ मिंधे म्हणून उल्लेख, तर भाजपचा बिल्डर जनता पार्टी म्हणून उल्लेख। पागडी इमारतींबाबतच्या निर्णयावर बोलताना भाजपच्या फसव्या घोषणांना भुलू नका, आदित्य ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे तयार राहा, मुंबईकर जनता हिशोब चुकता करणार। मनपा निवडणूक जाहीर होताच किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। 16 जानेवारीला यांना ऑक्सिमीटर सोडा पण थर्मामीटर सुद्धा घ्यावा लागेल असा हिटवला। मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात प्रवेश, विकासाची कामं करण्यासाठी भाजपात प्रवेश। तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया, पक्षप्रवेशानंतर सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन। मी पक्ष सोडला नाही, मी पक्षासोबतच। तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर विनोद घोसाळकरांची प्रतिक्रिया। तेजस्वी घोसाळकरांनी निर्णय घेतला, मी अडवू शकत नाही असंही केलं स्पष्ट। निवडणुकीपर्यंत असं अनेक पक्षप्रवेश भाजपात होतील। काम करायचंय ते लोक भाजपात येणार। प्रवीण दरेकरांसह आशिष शेलारांची प्रतिक्रिया। पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह मवियाची मोर्चे बांधणी। भाजपसह पुण्यात शक्ती प्रदर्शन, तर मवियाची एकत्र बैठक। उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येणार। मुंबईचा 13 महापालिकांना 74 कोटींचा निधी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून निधीचं वितरण। मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र 36 कोटींच्या निधीची तरतूद। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर्स। मराठी माणूस जागा हो, रात्र वैराची, पोस्टरवर आशय। आता पाहूया निवडणुकांची तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। परभणी शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनर वॉर। दोन्ही पक्षाकडून महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातल्या विविध ठिकाणी बॅनरबाजी। युतीबाबत अद्याप स्पष्टता नाही। दोन्ही पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी। परभणीत मतांची विभागणी टाळण्यासाठी काही ठिकाणी शिवसेनेसोबत युती करावी, भाजप पदाधिकाऱ्यांचं हे मत। वरिष्ठ निर्णय घेतील भाजप आमदार सुरेश वरपुडकर। जिल्हाध्यक्ष भरोसेंची प्रतिक्रिया। रवींद्र धंगेकरांचा भाजपच्या जाहिरातींवर आक्षेप। पुणे पालिका आयुक्तांना प्रोटोकॉल कळला नाही, पालिकेच्या माध्यमातून जाहिरात यायला हवी। मी पालिका आयुक्तांना प्रोटोकॉल विचारेन, धंगेकरांचं वक्तव्य। सांगलीत मविया एकत्रितपणे महापालिका निवडणुका लढवणार। जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा। त्याआधी मविया नेत्यांची बंद दाराआड चर्चा। महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्याने उमरग्यात वातावरण तापलं। ओमराजे निंबाळकरांनी हसीना पारकर संबोधल्याचा आरोप। महिला उमेदवाराला बदनाम करू नका, परिणाम भोगावे लागतील। भाजपचा खासदार ओमराजे निंबाळकर यांना इशारा। मनपा निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी पूर्ण। मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य। तर नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तिथे महानगरपालिकेत शिवसेना नंबर 1 ला राहील असंही विश्वास व्यक्त। अमरावतीत भाजपकडून मनपा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। 87 जागांसाठी तब्बल 641 इच्छुक उमेदवारांनी घेतले अर्ज। धुळ्यात मनपा निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला एक मोठा धक्का। माजी महापौर कल्पना महाले यांचा भाजप प्रवेश। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। महालेंसोबत शिवसेनेच्या माजी नगरसेवक गुलाब माळी, कैलास मराठे यांचाही पक्षप्रवेश।